पहा थोडंसं 2 दिवस क्लिप डाउनलोड केलेल्या नाहीत, पण आता आपण आजपासून क्लिप डाउनलोड करणार आहोत. नित्य नियमित सायन्सच्या जे प्रकरण आहेत महत्त्वाचे, अतिशय महत्त्वाचे प्रकरणं, आता सायन्सचे आपण यामध्ये बायो विशेष करून जीवशास्त्राचे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा भाग या क्लिपमध्ये आहे. आतापर्यंत आपण सजीवाचे वर्गीकरण प्रकरण पहिले पाहिले. आज मी थोडंसं प्रकरणाचं नाव बदललं, तेच आहे, सजीवाचं वर्गीकरणच बघायचं आहे. पण कशा प्रकारे वर्गीकरण होत गेलं आणि ते पुढं कोणी वर्गीकरण केलं, कोणत्या पद्धतीच्या आधारे वर्गीकरण केलं, ते या प्रकरणामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणून मी थोडंसं आज प्रकरणाचं नाव बदललं. प्रकरण दुसरे, ज्यामध्ये खास करून त्याचं नाव दिलं पंचसृष्टी. आता ही पंचसृष्टी कुणाची आहे हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही, कारण पाठीमागच्या क्लिपमध्ये सजीवांचं वर्गीकरण, या क्लिपमध्ये मी तुम्हाला व्यवस्थितरित्या जे सृष्टी 2, सृष्टी 3, सृष्टी 4 आणि सृष्टी 5, ज्यामध्ये द्विनाम पद्धत कार्ल लिनियस सरांची, सृष्टी दुसऱ्या किंवा किंगडम 2 मध्ये, तर किंगडम 3 मध्ये त्या ठिकाणी मी तुम्हाला व्यवस्थितरित्या शिकवलेलं आहे. किंगडम 3 1866 ची हॅकेलची, तर किंगडम 4 ज्या ठिकाणी मी तुम्हाला शिकवली कोपलंडची, हे लक्षात ठेवा. पण विशेष करून शिकवली किंगडम 5, याही बाबी त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत. आणि किंगडम 5 ही 1969 ला जी पद्धत संशोधन केली आर्यच विटाकर सरांनी, याच पद्धतीच्या आधारे सध्या काय सजीवाचं वर्गीकरण केलं जाते, तेच पद्धत मी तुम्हाला आज शिकवणार आहे. हे विशेष करून लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आता हा मॅप तुम्हाला, हे चार्ट, हा तक्ता क्लिअर पाठच झाला पाहिजे. हा तक्ता बिलकुल पाठच पाहिजे, तरच तुम्हाला व्यवस्थित समजत जातो, काही अवघड नाही. बघा, यात एक विशेष लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी मी सृष्टी असं लिहिलं आहे त्याला टिक केलंय. बघा, सृष्टी 1, सृष्टी 2, हे बघा सृष्टी 3, सृष्टी 4, हे बघा सृष्टी 5 असं. आणि हे 5 पद्धत म्हणजेच काय वेगळी नसून किंगडम 5 आहे. आणि ही संशोधन केली आर्यच विटाकर सरांनी, आणि ही सर्वांना मान्य आहे. मग त्यांनी कशाचा काय गुणधर्म सांगितले, कशाचा आधार घेतला, त्यांनी पेशीचा प्रकार, सजीवांची रचना, पोषणाची पद्धत, जीवन पद्धत, या 4 पद्धतीचा त्यांनी अवलंब केला, गुणधर्म अभ्यासले, आणि त्या गुणधर्माच्या आधारे त्यांनी ही पद्धत अवलंबली, आणि ही पद्धत सर्वमान्य आहे, हे थोडक्यात लक्षात ठेवा. मग आज आपण जी पंचसृष्टी पाहणार आहोत ती फार महत्वाची आहे. आता यामध्ये बघा, विशेष करून लक्षात ठेवा, ती पंचसृष्टी तुम्हाला पाठच झाली पाहिजे. आणि बघा, इथं आदि केंद्रकी, की ज्या ठिकाणी त्याला केंद्रक नसते आहे ना, केंद्रक अपूर्ण असते. इथं दृश्य केंद्रकी, केंद्रक असते, दिसते सुद्धा, हे महत्वाचं आहे. आणि त्याच दृश्य केंद्रकीमध्ये काय असतात, एक पेशी पण असतात, त्याच्यातच काय असतात बघा, बहुपेशीय पण असतात. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा, बहुपेशीय आहेत. मग बहुपेशीमध्ये कोण आहेत, त्यात पेशी भित्तिका असणारे आहेत वनस्पती. मग ज्यांना पेशी भित्तिका असतात ते वनस्पतीकडे आणलं, आणि ज्यांना पेशी भित्तिका नसतात ते सृष्टी 5 तयार झाली, प्राणी. हे आलेख चढताय बरं. अगोदर वनस्पती घेऊ नका, किंवा अगोदर कवक घेऊ नका, स्टेप आहे, याला क्रम आहे, अनुक्रमे आहे. अगोदर मोनेराच घ्यायचा, मग नंतर काय घ्यायचं, मोनेरा मी अगोदरच तुम्हाला सांगितलं. त्यानंतर काय घ्यायचं, प्रोटिस्टा घ्यायचं. प्रोटिस्टा नंतर 3 नंबरला काय घ्यायचं, कवक घ्यायचं. तर 4 नंबरला कोण असलं पाहिजे, वनस्पती. आणि मग सर्वात शेवटी प्राणी. असा विकास होत गेला. या सर्व विकासाच्या अवस्था आहेत, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला सर्व बाबी अगदी बारकाईने शिकवलेले आहेत. सहज आपल्याला त्या ठिकाणी हा भाग इथे शिकायचा आहे. बघा, आजच्या प्रकरणामध्ये किंगडम 5 पद्धत आपल्याला, म्हणजे 5 किंगडम, सृष्टी 5, पंचसृष्टी आपल्याला इथं पाहायची आहे. आर्यच विटाकर सरांनी त्यांनी मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी, हे 5 ला 5 ही या ठिकाणी आपल्याला सृष्टी बघायची आहेत, किंगडम पाहायचे आहेत, आणि त्या किंगडम अतिशय बारकाईने अभ्यासायचे आहेत. वेळ लागू द्या, 1-2 क्लिप जास्त लागतील, काही काळजी करायची नाही. आता नियमित मी सायन्सच्या क्लिप इथून पुढे तुम्हाला टाकत जाईल. मग आज आपल्याला जो महत्वाचा भाग बघा, आता याच्या बाबतीत आज आपण मोनेरा पाहू. जमलं तर प्रोटिस्टा 2 होणार नाही, पण एक मोनेराच होईल. आज काय होईल सांगा, मोनेरा होईल. नंतर प्रोटिस्टा बघू आपण. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हे बघा, हा बघता. मग 3 नंबरची जी आहे ना, कवक, हे 3 महत्वाचे. यावर आयोग एखादा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. याच्यापेक्षा सर्वात महत्वाचं आपल्याला वनस्पती. मग आता वनस्पती कसं आहे, मग वनस्पतीचं वर्गीकरण आहे. मग कसं वनस्पतीचं वर्गीकरण आहे, तर वनस्पतीचं वर्गीकरण आहे की त्या ठिकाणी अबीजपत्री आणि बीजपत्री. मग अबीजपत्रीमध्ये कोण आहेत, थॅलोफाइटा आहे, ब्रायोफाइटा आहे, टेरिडोफाइटा आहे अबीजपत्रीमध्ये, आहे ना, बघ. मग तेव्हा बीजपत्रीमध्ये कोण आहे, एक बीज आहे, द्विबीज आहे. मग एक बीज कोण आहे, द्विबीज कोण आहे, हे तर याचं वर्ग इथं. मग प्राणी काय, सृष्टी प्राणीमध्ये काय आहे, असम पृष्ठरज्जू. अगोदर असम, ज्याला काय पृष्ठरज्जू नसलेला असा असम पृष्ठरज्जू, आणि त्यानंतर काय समपृष्ठरज्जू. मग असम पृष्ठरज्जू मध्ये 11 संघ येतात, तर समपृष्ठरज्जू मध्ये 3 संघ येतात.
3 संघ येतात. त्यात महत्वाचा संघ आहे व्हर्टिब्रेटा. काय महत्वाचं आहे? व्हर्टिब्रेटा, ज्यामध्ये मानवाचा समावेश होतो. हे आपल्याला पाहायचं आहे. हे आताच नको, सर्व चार्ट इथले मावणार नाही, यावर मावत नाही. हळूहळू एवढं चार्ट पाठ करून टाका आता तुम्ही. या सृष्ट्या 5 पंचसृष्टी किंगडम तुमच्या समोर आहे, तेच आपण अभ्यासणार आहोत. आणि म्हणून याला मी नावच दिलं वेगळं या प्रकरणाला. प्रकरण नंबर 2 विशेष करून नाव दिलं याला बघा पंचसृष्टी दिला, म्हणून तुम्ही पंचसृष्टी या प्रकारे याला अभ्यासायचं. हे महत्वाचं आहे, खूप महत्वाचा भाग आहे. बघा लक्षात ठेवा. आपण सुरुवात करू. नंबर 1 पहिली सृष्टी सुरुवात करू. या ठिकाणी फर्स्ट सृष्टी आहे आपली मोनेरा. कोणती सृष्टी आहे बघा? मोनेरा ही सृष्टी आहे. मग मोनेराचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. चला लिहा मोनेरा. बघा मोनेराच्या बाबतीत सांगायचं झालं, बघा सृष्टी मोनेरा सांगायचं झालं, ही जीवाणूची सृष्टी आहे. कशाची सृष्टी आहे सांगा? जीवाणूची सृष्टी. आता इकडला भाग मोडून टाकतो, हे थोडक्यात लक्षात ठेवा. हा भाग आता पाठ करायचा आहे तुम्ही, सविस्तरित्या व्यवस्थित पाठ करा. महत्वाचं आहे सर्व एक नाही एक. आता इथून पुढे चार्ट एवढा लक्षात आला तर तुम्हाला पुढचा भाग जमतो. या ठिकाणी हा भाग पहा. ही जीवाणूची सृष्टी आहे. कशाची? जीवाणूची. जीवाणूची सृष्टी आहे. आता आला जीवाणू, इथं विषाणू बघायचं आहे आपल्याला. भरपूर अभ्यास करायचा आहे, खूपच चांगल्यापैकी अभ्यासायचा आहे. याला काय म्हणतात? जीवाणूची काय सृष्टी म्हणतात. याला थोडक्यात म्हणून आधी केंद्रकी म्हणजे काय? प्रोकॅरिटिक है ना. आधी केंद्रक म्हणजे काय? प्रोकॅरिटिक. आणि याला काय म्हणायचं? युकॅरिटिक. आहे इंग्रजीमध्ये. तेवढं आता इंग्रजीमध्ये लक्षात तुम्ही शब्द जे सायन्सवाले आहेत विद्यार्थी त्यांनी त्या ठिकाणी त्याला क्लिअर करायचं. बघा हे आधी केंद्रकी पेशी कसं आहे बघा? आधी केंद्रकी पेशी असून हे कसं आहे? मोनेरा. आता मोनेराच्या बाबतीत बोलायलो, तिकडे नाही, आता इकडंच. आधी केंद्रकी पेशी असून स्पष्ट दिसणारे केंद्रक तसेच पेशी अंगके. लक्ष द्या. स्पष्ट दिसणारे केंद्रक तसेच पेशी अंगके पेशीची अंगके केंद्रक ज्याला आपण पेशी अंगके. लक्षात ठेवा इथे नसतात. असतात का? नसतात. लक्ष द्या, फार सिक्वेन्स महत्वाचा आहे. हा केंद्रकामध्ये केंद्रक आवरण, केंद्रक द्रव्य. केंद्रकामध्ये काय? केंद्रक आवरण, केंद्रक द्रव्य, हिस्टोन प्रथिने, तसेच प्रत्यक्ष किंवा खरी गुणसूत्रे नसतात. काय नसतात? गुणसूत्रे वगैरे नसतात. परंतु गोलाकार डीएनए मात्र असतो. गोलाकार काय असतो सांगा? डीएनए. पण केंद्रक नसतो. केंद्रक अपूर्ण असतो. केंद्रक कसा असतो? अपूर्ण. डीएनए मीन्स डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. बघायचं आपल्याला न्यूक्लिक ऍसिड, डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. काय डीएनए आहे, काय आरएनए आहे, कोणी शोध लावला, या सर्व बाबी या ठिकाणी आपल्याला त्याच्या पाहायच्या आहेत. तसंच बघा पेशी भित्तिका. याला पेशी भित्तिका बघ. पेशी भित्तिका दृढ असून, पेशी भित्तिका असतात. पेशी भित्तिका कशा? दृढ असून. पेशी भित्तिका दृढ असून पेप्टिडोग्लायकन व्यवस्थित लिहा नाव. हे टिकर चला. पेप्टिडोग्लायकन पासून बनलेली असतात. कशापासून बनलेली असतात? मोनेरामध्ये पेशी भित्तिका विचारलं तर पेप्टिडोग्लायकन पासून बनलेली असतात असा प्रश्न आयोग विचारू शकतो. हे लक्षात ठेवा. यांना पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव म्हणतात. बघा सर्वात प्राचीन सजीव. प्रश्न सोपा आहे. आयोग फार सोपे प्रश्न बनवते, काय असं अवघड बनवत नाही. असा प्रश्न येऊ शकतो की पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव कोण आहे? खालीलपैकी मग नाव येतात. मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी असं नाव येतात. मग त्यावेळेस उत्तर काय लिहायचं आपण? मोनेरा लिहायचं. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारचं सर्वात प्राचीन सजीव आहेत. हे एकपेशीय बघा बरं. स्वयंपोषी किंवा परपोषी पण किंवा मृतोपजीवी. हा आता मृतोपजीवी सांगायची काही गरज नाही. हा भाग पहा. म्हणजे मेल्या याच्यावरती जिवंत राहणे. मृतोपजीवी किंवा परजीवी असतात. एक पेशी बी असतात बरं. हा भाग पहा. पण कसं परजीवी बी असतात. तसेच पेशीमध्ये हरितलवके. पेशीमध्ये काय? हरितलवके व तंतुकणिका नसते. हरितलवके बी नसते आणि तंतुकणिका सुद्धा नसते. हे थोडक्यात लक्षात ठेवा. तंतुकणिका काय, हरितलवके तर माहिती आहे तुम्हाला, सांगायची काही गरज नाही. पण तंतुकणिका काय आपल्याला पेशीमध्ये बघायचं आहे. स्पेशल पाहू. बघा या ठिकाणी नसते. आकारानुसार यांचे विविध प्रकार पडतात. आकारानुसार. उदाहरणार्थ कॉकस. काय म्हणायचं कॉकसला? जोड्या लावा. प्रश्न आयोग विचारते.
कॉकस याचा आकार कसा आहे? कॉकस याचा आकार कसा आहे माहिती आहे का? गोलाकार आहे. कॉकसचा आकार कसा आहे? गोलाकार. गोलाकार. बघा 1 नंबर 2 नंबर या ठिकाणी हे आहे ना जीवाणू आहेत. आता हे जीवाणू यांचा आकार विचारतात कधी कधी, तुम्हाला काही सांगायचं म्हणणार नाही. हा भाग गोलाकार आहे. बॅसिलस, बॅसिलसचा कसा आकार आहे? बॅसिलस कसा आकार आहे? दंडाकृती. प्रश्न विचारतात आहे. हा भाग दंडाकृती. तर स्पिरिलाचा आकार कसा आहे? स्पिरिलाचा आकार कसा आहे? सर्पिल, काय सर्पासारखा, त्याला काय म्हणू आपण? सर्पिल आकार. सोपा लक्षात ठेवायचा. इकडे बी स आहे, इकडे बी स आहे. अहो नाव दिलं त्यांनी, हे खास करून लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला तो भाग समजला पाहिजे. व्हिब्रिओ, व्हिब्रिओ वाचला असेल तुम्ही. व्हिब्रिओच्या बाबतीमध्ये पुढे येईल, आता काही काळजी करू नका. व्हिब्रिओ हा भाग पहा. व्हिब्रिओचा कसा आकार आहे? कॉमा, कॉमा असा कॉमा सारखा आकार आहे. काय होते ते पाहू आपण. याच्यामुळे आजार होतो. हा मानवाला आजार होतो. काय काय होतं या ठिकाणी आपल्याला पुढे बघायचं. हे जगातील सर्वात पहिले सजीव म्हणून ओळखले जातात. सर्वप्रथम सूक्ष्म दर्शकाद्वारे सर्वात लहान सजीव, बघा सर्वात पहिल्यांदा सूक्ष्म दर्शकाद्वारे सर्वात लहान सजीव अँटोन व्हॉन लिव्हेनहुक. कोण? अँटोन, नाव लक्षात ठेवा व्यवस्थित. एक एक नाव लक्षात तरी चालते. अँटोन व्हॉन लिव्हेनहुक. व्हॉन लिव्हेनहुक एवढंच लक्षात ठेवा. फक्त लिव्हेनहुक बस, बाकी काय गरज नाही. अँटोन व्हॉन लिव्हेनहुक. बघा यांनी पहिल्यांदा याचा शोध लावला, म्हणून यांना बॅक्टेरियोलॉजीचा जनक करण्यात आलं. बॅक्टेरियोलॉजीचा जनक असं म्हटलं जाते. कुणाला? लिव्हेनहुकला म्हणून म्हटलं जाते. हे थोडक्यात लक्षात ठेवा. तर नंतर लुई पाश्चर यांनी, कोणी? लुई पाश्चर सर. माहित असेल लुई पाश्चर हा भाग पहा. लुई पाश्चर पुढे येणार आहेत. लुई पाश्चर येणार आहे, साल्क्सर येणार आहेत, ना सर्वांचे नाव आपण पाहणार आहोत. लुई पाश्चर यांनी वनस्पती आणि प्राणी यामध्ये जीवाणूमुळे रोग होतात हे सांगितले. वनस्पतीमध्ये सुद्धा आणि प्राण्यामध्ये सुद्धा रोग होतात. वनस्पतीमध्ये बी रोग होतात, प्राण्यामध्ये बी रोग होतात. हे कोणी सांगितलं? तर लुई पाश्चर सरांनी सांगितलं. हे थोडक्यात लक्षात ठेवा. हा भाग हे या प्रकारचं या ठिकाणी थोडक्यात या बाबी इथे मी तुम्हाला सांगितलं आहे. मुनिराच्या बाबतीमध्ये बघा आणखीन आपण या ठिकाणी मुनिराच्या बाबतीमध्ये मुनिराचे काही 5 गट मुख पडतात. ते 5 गट पाहू थोडक्यामध्ये. जास्त पाहण्याची काही गरज नाही. मुनिराचे किती गट पडतात? 5 गट पडतात. ते 5ला 5 गट पाहू आणि त्यानंतर आपण स्पेशल जीवाणू म्हणजे काय, विषाणू म्हणजे काय, स्पेशल या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. व्हायरस अँड बॅक्टेरिया त्याला म्हणतो आपण. सध्या जो व्हायरस आहे ना, हा भाग पहा. त्याची आपण कोरोनाची सुद्धा या ठिकाणी थोडीशी चर्चा करू. थोडी चर्चा करणं अतिशय महत्वाचं आहे. अगोदर जीवाणू म्हणजे काय, मग जीवाणूचा शोध कोणी लावला, विषाणू म्हणजे काय, विषाणूचा शोध कोणी लावला आहे ना, हा भाग. मग कशा प्रकारचे जीवाणू आहेत, मग त्याच्या आधारे कोणता रोग होतो मानवाला आहे ना, वनस्पतीमध्ये कोणते जीवाणू असतात, प्राण्यामध्ये कोणते जीवाणू असतात आहे ना, सर्वच बाबीची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. या प्रकारे आपण मोनेरा या ठिकाणी पाहिला. मोनेरा सृष्टीमध्ये खालील 5 गटात वर्गीकरण केले जाते. किती गटामध्ये? मोनेरामध्ये 5 गटात वर्गीकरण केले जाते. बघा 5 गट आहेत मुनिराचे. मुनिरा 5 गटात वर्गीकरण केले जाते. वर्गीकरण केले जाते. आता हे दररोज माहिती झालं तुम्हाला. आदि केंद्रकी, दृश्य केंद्रकी, एकपेशीय, बहुपेशीय. आता पाठ करून टाकायला चार्ट उद्याला इथेच लिहिणार आहे. हे पंचसृष्टी संपेपर्यंत दररोज मी बोर्डवर बिलकुल ते डायग्राम काय तो जो चार्ट आहे दिलेला बिलकुल लिहूनच पुढचा भाग आपण दररोज पाहत जाऊ. तरच तुम्हाला हा भाग इथं समजते. किती गटामध्ये वर्गीकरण केलंय त्यांनी? 5 गटात. ते 5 गट थोडक्यात बघू. पहिला आहे बघा आर्कीबॅक्टेरिया. नंबर 1 आर्कीबॅक्टेरिया. मी नाव या ठिकाणी मराठीतच लिहित आहे, लक्षात ठेवा. हा व्यवस्थित अभ्यास करा. इंग्रजी तुम्ही लिहून काढा. आर्कीबॅक्टेरिया बघा काय करतो हा. प्रतिकूल ठिकाणी मिथेन वायू वातावरणात, कुठं? प्रतिकूल ठिकाणी मिथेन वायू वातावरणात आहेत. हे बघा, हे थोडक्यात लक्षात ठेवा. आणि मेथनोजन्स म्हणजे मिथेनोजन्स असं म्हणतो. काय नाव म्हणू आपण त्याला? मिथेनोजन्स म्हणजे मिथेन वायू निर्मिती करताना
हे स्वयंपोषी आहेत. कसे आहेत सांगा? स्वयंपोषी आहेत. हे थोडक्यात लक्षात ठेवा या ठिकाणी. जसं थोडक्यात सांगायचं झालं तर आपण काय म्हणू, गोबर गॅस म्हणजे ना, गोबर गॅस, मिथेन, इथेन या ठिकाणी मग आर्किबॅक्टेरिया म्हणलं की मिथेनोजन्स लक्षात ठेवा. त्यानंतर हॅलोफाईन्स, काय हॅलोफाईन्स बघा, मिथेनोजन्स झालं की त्यानंतर कोण आहे, हॅलोफाईन्स. विना ऑक्सिस्वन, विना ऑक्सिस्वन, ऑक्सिस्वन नाही बरं, विना ऑक्सिजन म्हणजे वेगळं काहीच नाही. विना ऑक्सिजन म्हणजे विना ऑक्सिजन शिवाय राहणारे, त्यांना ऑक्सिजनची गरज नाही. मिथेनोजन्स नाही तसं, पण कोण या ठिकाणी हॅलोफाईन्स बघा, हॅलोफाईन्स विना ऑक्सिजन करणारे जीवाणू अतिशय खाऱ्या पाण्यात राहतात, स्वयंपोषी आहेत. कुठं राहतात? खाऱ्या पाण्यात राहतात. हे लक्षात ठेवा. म्हणून आर्किबॅक्टेरिया म्हणजे उदाहरण लक्षात ठेवायचं बघा, मिथेनोजन्स असं किंवा मिथेनोजन्स, मिथेनोजन्स. नंबर 2 एक लक्षात ठेवा या ठिकाणी हॅलोफाईन्स. हॅलोफाईन्स मराठीत नावं लिहालो, समजून घ्या तुम्ही याला, इंग्रजीमध्ये कन्वर्ट करा. सायन्सचे विद्यार्थी हा भाग हे थोडक्यात या ठिकाणचा हा भाग. त्यानंतर दुसरा आहे गट यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरिया दुसरा गट आहे. यू बॅक्टेरिया थोडस मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, 3 सृष्ट्या बारकाईने अभ्यासा. अवघड नाव आहे, उदाहरण लक्षात ठेवा. जास्तला बाजूला उदाहरण लक्षात ठेवा. विशेष करून सांगायला बरं तुम्हाला, या परीक्षेला जाताना 2-3 वेळेस 2-3 दिवस अगोदर बी वाचवायचं आणि जाताना वाचून जायचं. आर्यच विटाकर सरांची जी पंचसृष्टी आहे त्यातली पंचसृष्टी पहिली मोनेरा, दुसरी प्रोटिस्टा, तिसरी कवक वाचन करून जायची. वनस्पती इथंच फायनल होणार आहे सर्व, काही काळजी करू नका. प्राणी तर अगदी फायनल होणार आहे एकदम डीप मध्ये. स्टेट बोर्ड, NCERT आणि दुसरे काही दर्जेदार संदर्भ पुस्तक त्या ठिकाणी मी ॲडिशन करून टाकलेले आहेत. तुम्ही कुठल्याही पाठीमागे झालेल्या सायन्सच्या सर्व प्रश्नपत्रिका बघून तुम्ही त्यातले प्रश्न सोडवू शकता की नाही पाहायचं, चेक करायचं, बिलकुल चेक करायचं. बारकाईने शिकवणार आहे. इथं तुम्हाला ज्या वेळेस सजीवांचं वर्गीकरण संपलं, म्हणजेच पंचसृष्टी संपली, म्हणजेच वनस्पतीचं वर्गीकरण संपलं, म्हणजेच प्राण्याचं वर्गीकरण संपलं की बायोचा 40% भाग संपला असं म्हणायला काही हरकत नाही. मग राहते पेशी, स्पेशल पेशी अभ्यासायचा. मग राहते उतीचा स्पेशल चांगल्यापैकी अभ्यास करायचा. आणि विशेष करून मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला बोर्डवर किती 8 मानवी संस्था, किती 8 मानवी संस्था जे सिस्टीम आहेत मानवाच्या शरीरातल्या, त्या 8ला 8 आपण त्या ठिकाणी बघितल्या. आणि रोग बघितले, रोग पाहिले की बस आपलं जीवशास्त्राचा अभ्यास चांगल्यापैकी संपतो. बायोलॉजी चांगल्यापैकी संपत्ती. एवढा चांगला अभ्यास जर तुम्ही डीप मध्ये केला म्हणजे सांगायचा अर्थ असा की वनस्पतीच्या वर्गीकरणावर 2-3 प्रश्न असतात, 1-2 प्रश्न 2-3 प्रश्न असतात. आणि प्राण्याच्या वर्गीकरणावर बाहेर प्राण्याच्या डीप मध्ये येणार आहे तुमच्या समोर. आता फक्त सुरुवात झाली. आता तुम्हाला सृष्टी प्राणी कुठे आहे माहित झालं, सृष्टी वनस्पती कुठे आहे तुम्हाला माहित झालं. आता त्यातली सृष्टी तेवढी मोठी मोनेरा नाही, सृष्टी तेवढी मोठी काय प्रोटिस्टा नाही, सृष्टी कवक तेवढी मोठी नाही, छोटी आहे. पण ते 3ही समजणं तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. हे 3 आलं, हे 3 इकडल्या संपल्या, कारण बेस आहे ना, स्टार्ट आहे, इथून सुरुवात व्हायला लागलं. हे प्राचीन आहे, सर्वात प्राचीन आहे, पहिल्यांदाची हा जीव आहे असं म्हणायला, पृथ्वीवरचा पहिला जीव असा इथून सुरुवात झाला असं म्हणायला काही हरकत नाही. मोनेरा, प्रोटिस्टा, कवक हे 3 बाजूला करा. आणि ते 2 जण खूप महत्वाचे. वनस्पतीचं पूर्ण वर्गीकरण बिलकुल डीप मध्ये घेणार आहे. 9वी 10वी 11वी 12वी संपूर्ण घेणार आहे. काही काळजी करू नका. 11वी 12वी सह घेणार आहे, काहीच काळजी करायची नाही त्या ठिकाणी. हा भाग म्हणजे एवढा असा सर्व सखोल अभ्यास या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या करणार आहोत. हे थोडक्यात लक्षात ठेवा. म्हणून यातला दुसरा गट आहे बघा यू बॅक्टेरिया. या यू बॅक्टेरियामध्ये रायझोबियम व कॅस्टिडियम. बघा जीवाणू कोणता, रायझोबियम व कॅस्टिडियम. डीएम नाव पाठ करा. मला वाटते आता रायझोबियम तुमच्या ओळखीचा असेल, आहे की नाही? नसेल तरी ओळख करावं लागते. यावर प्रश्न आहे, बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे की नाही? हा भाग पहा, बऱ्याच वेळेस प्रश्न. रायझोबियम, ॲझिटोबॅक्टर जीवाणू आहेत ना, बॅक्टेरिया आहे की नाही महत्वाचे. जर तुम्हाला मी प्रश्न विचारला की जर रायझोबियम आणि ॲझिटोबॅक्टर नसले असते तर काय झालं असतं, तुम्हाला सर्वांनाच माहित आहे वातावरणामध्ये नायट्रोजन 71% आहे, कार्बन 0.03% आहे, ऑर्गॉन 0.09% आहे,
आहे ना, आणि इतर वायू घटक 0.07% आहेत. त्यातलं नायट्रोजनचं स्थिरीकरण, वातावरणात नायट्रोजन किती टक्के आहे? 71% आहे. मग हेच ऑक्सिजन 21% आहे. माहिती आहे तुम्हाला, हे 6वी 7वीला आहे सर्व. मग त्यातलं नायट्रोजनचं स्थिरीकरण करण्यामध्ये कोणत्या जीवाणूची भूमिका सर्वात महत्वाची आहे? तर एक रायझोबियमची आहे आणि एक ॲझिटोबॅक्टरची आहे. काय स्थिरीकरण? वातावरणातलं नायट्रोजन वनस्पतीमध्ये एंट्री करणं. आणि जर नाही झाली असती वनस्पतीमध्ये एंट्री, तर काय झालं असतं बघा. तुम्हाला सर्वांनाच माहित असेल, आता ज्यांना माहित असेल त्यांनी लक्ष द्या. C+H+O ज्यामध्ये असते त्याला कार्बोदके अशी म्हणतात. काय असतात? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. याला काय म्हणायचं? कार्बोदके, ज्यापासून मानवी शरीराला 85% ऊर्जा मिळते. किती टक्के ऊर्जा मिळते? 85. अतिशय महत्वाचा हा घटक आहे. पण याच्यात ज्या वेळेस +N होईल, काय होईल? +N होईल. N म्हणजे कोण? नायट्रोजन होईल. मग हा नायट्रोजन किती टक्के आहे वातावरणात? 71% आहे. मग हा त्या वनस्पतीमध्ये कसा एंट्री करतो हे महत्वाचं आहे. ते एंट्री करवणारे कोण आहेत? एक रायझोबियम आहे, ॲझिटोबॅक्टर आहे, बाकीचे आहे. पण या दोघांची भूमिका फारच महत्वाची आहे. आयोगाने यावर प्रश्न विचारला पाठीमाग वर्गाला विचार, तिन्ही वर्गासाठी बऱ्याच वेळेस प्रश्न या ठिकाणी रायझोबियमवर विचारला. जे शिंबावर्गीय वनस्पती आहेत. कोणत्या वनस्पती? शिंबावर्गीय वनस्पती आहेत, ज्याला गाठी येतात खाली. त्या गाठीमध्ये काय नसते, तर त्या गाठीमध्ये रायझोबियम असतो. जो रायझोबियम नायट्रोजन शोषून घेऊन वनस्पतीमध्ये एंट्री करते. काय एंट्री करते? वनस्पती. वनस्पतीमध्ये आत गेल्यानंतर पहिला C असते, H असते, O असते, प्लस काय झाला? N झाला. आता इथं बनली ती प्रथिने. काय बनते सांगा? प्रथिने बनली. मानवाला प्रथिनांची गरज आहे का नाहीये? प्रथिने कशासाठी पाहिजे मानवाला? वेगळे प्रकरण शिकवणार आहे तुम्हाला मी, वेगळे शिकवणार आहे प्रकरण. अन्नातील पोषण द्रव्य वेगळेच घेऊ प्रकरण, 7वी 8वी ते प्रकरण ते शिकून टाकतो. खूप चांगलं बेसिक. आणखी अन्नातील पोषण द्रव्य तिथं नायट्रोजनचं काय काम आहे? की मानवी शरीराची वाढ व झीज, दोन्ही मानवी शरीराची वाढ व झीज यासाठी कोण महत्वाचं आहे? यासाठी नायट्रोजन महत्वाचं आहे. जर नायट्रोजन नाही आलं असतं तर मानवाची वाढ झाली नसती. मानव तर सोडूनच द्या, वनस्पती वाढ झाली नसती आहे ना. कारण मानव प्राणी कोणावर अवलंबून आहे? वनस्पतीवर अवलंबून. अगोदर वनस्पतीचा विचार करा. म्हणून N किती महत्वाचं आहे. मग Nचं स्थिरीकरण, वातावरणातला नायट्रोजन कशा प्रकारे वनस्पतीमध्ये एंट्री करतो. मग वनस्पतीतला आपण सेवन करतो, आपला विषय दूर राहील. अगोदर वनस्पतीला पाहू. वनस्पतीमध्ये कशा प्रकारे एंट्री करतो, यासाठी एंट्री करण्यासाठी जबाबदार जर कोण असतील तर रायझोबियम आहे शिंबावर्गीयसाठी, वनस्पतीसाठी. तर मातीमध्ये नायट्रोजनचे स्थिरीकरण, वातावरणातल्या नायट्रोजनचं स्थिरीकरण कोण करतो? कोणता जीवाणू करतो? पुढे नाव येणार आहे त्याचं ॲझिटोबॅक्टर. कोण करतो? इथं बाजूला लिहितो ॲझिटोबॅक्टर. प्रश्न आला होता मातीतील, असा विचारला होता आयोगानं. चुकी नाही, सॉरी, चूक हो, आपली चूक हो. वातावरणातील असं नाही विचारलं, मातीतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करणारा जीवाणू खालीपैकी कोण आहे? त्यात ॲझिटोबॅक्टर बी नाव होतं, त्यात रायझोबियम बी नाव होतं. आता ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला त्यांनी बिलकुल गोल केलं ॲझिटोबॅक्टरला, आणि ज्यांनी अपूर्ण अभ्यास केला, पूर्ण समजून नाही घेतली ती संकल्पना, त्यांनी रायझोबियम चूक केलं, म्हणजे चूक गोल केला असेल, प्रश्नच नाही. म्हणून हे मातीत आहे. मातीत कुठं आहे हे जीवाणू? मातीत आहे. हे कुठं आहे? शिंबावर्गीय गाठीमध्ये आहे, गाठीमध्ये वनस्पतीच्या. हे नसली असते तर सांगा बरं, मग ते N नायट्रोजन चा एंट्री झाली असती का त्या वनस्पतीमध्ये? नाही झाली असती. वनस्पतीमध्ये नाही झाली, परिणामतः हा वनस्पती वाढली असती का सांगा बरं? वनस्पतीची हाईट वाढली असती का? नाहीये. वनस्पती उंच झाली असत्या का? नाहीये. हा बघ, वनस्पती उंच झाल्या नसत्या, परिणामतः प्राण्यांना खाल्ल्या असत्या का? नाही खाल्ल्या असत्या, आहे ना. प्रथिन मिळाले असते का? नाही मिळाले असते. मग प्राण्यांना प्रथिन नाही, प्राणी वाढले असते का? नाही वाढले. मग किती महत्वाची भूमिका रायझोबियमची आणि ॲझिटोबॅक्टरची. बघा किती लहान आहे जीवाणू, किती महत्वाचं काम करतात. हेच या ठिकाणी तुम्हाला शिकायचं. हे 7वीला आहे सर्व, मी जे तुम्हाला स्पष्टीकरण सांगत आहे. लागू द्या 2-4 मिनिट जास्त लागतील, पण हे तरी स्पष्टीकरण तुम्हाला माहित राहणं अतिशय महत्वाचं आहे. हा भाग मी पाठीमागं मी तुम्हाला शिकवला ज्यावेळेस किनवटच्या विद्यार्थ्यांना विशेष करून 6वी 7वी 8वी 9वी 10वीचा ज्यावेळेस विज्ञानचा पिरियड दर रविवारी 2-2 3-3 तास घेतला, त्यामध्ये मी तो घटक त्या ठिकाणी तुम्हाला शिकवलेला आहे. हे लक्षात ठेवा. या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हा भाग समजला पाहिजे, आहे ना. किती गट झाले सांगा? आता 2 गट झाले. आता ॲझिटोबॅक्टर नंतर पाहू. म्हणजे प्रथिनांची बाबतीत मी भरपूर चर्चा केली. मग रायझोबियम समजलं कुठं? शिंबावर्गीय वनस्पतीमध्ये. नायट्रोजनचं स्थिरीकरण करतो. किती महत्वाचा जीवाणू आहे बघा, किती महत्वाचा बॅक्टेरिया आहे की नाही.
पण मग तसंच ॲजिटोबॅक्टर कुठं असतो? मातीमध्ये असतो. मातीत वाचन व्यवस्थित करा, व्यवस्थित नोट्स लिहून काढा, हे महत्वाचं आहे. बघा बघा यू बॅक्टेरिया, त्यानंतर बघा सायनोबॅक्टेरिया, 3 नंबर सायनोबॅक्टेरिया. आपण बॅक्टेरियाच पाहिलो, जीवाणूच बघायलो म्हणून नाव यायला समोर. कोण काय पाहिजे त्याला नाव लिहिलो. सायनो एवढं डीप मध्ये जात नाही आयोग, खरं जर बघितलं तरी पण आपण घेऊन टाकायलो. विचारलं तर काही सांगायचं मत नाही, अवर्गला विचारते, बोलाय विचारते, काही सांगायचं मत नाही. सायनोबॅक्टेरिया, नील हरित शैवाल, नील हरित शैवाल, हे बघा या ठिकाणी. 4 नंबर मायकोप्लाझ्मा, महत्वाचा गट आहे. यावर प्रश्न आयोगाने विचारला. बघा मायकोप्लाझ्मा 5 गट आहेत, त्यापैकी हा 4था गट IMP आहे. लक्षात ठेवा. मायकोप्लाझ्मा काय आहे बघा, जीवाणूच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं मुनिरा मधला. बघा मायकोप्लाझ्माच्या बाबतीत सांगायचं झालं तर याला पेशी भित्तिका नसतात, पेशी भित्तिका नसतात. विशेष करून लक्षात ठेवा या ठिकाणी हा भाग पहा. हा जगातील सर्वात लहान पेशी मायकोप्लाझ्मा आहे ना, म्हणजे यांना काय नसतात सांगा, पेशी भित्तिका नसतात आणि सर्वात लहान पेशी, लहान सर्वात म्हणून नसतात असं म्हणायचं. समजलं ना, या ठिकाणी आहे बघा. तसंच मायकोप्लाझ्मा गॅलिसॉफ्टी किंवा मायकोप्लाझ्माच म्हणा आहे, यांना आकार नसल्यामुळे, काय नसल्यामुळे, आकार नसतो यांना, आकार नसल्यामुळे यांना या ठिकाणी बघा मायक्रोबायोलॉजीचे जोकर्स, प्रश्न चेक करून बघा आयोगाने विचारला का नाही. मायक्रोबायोलॉजीचे जोकर्स डॅश डॅश यांना म्हटले जाते. तर बायोलॉजीचे जोकर्स मायक्रोप्लाझ्माला म्हटले जाते. मायक्रोलिया सॉरी मायकोलिस झालं चला, मायक्रोप्लाझ्माला म्हटले जाते. हे लक्षात ठेवायला जोकर्स म्हणतात. जोकर्स शब्द पाठ करा. हे प्रश्न विचारला आहे बऱ्याच वेळेस, हा प्रश्न आयोगाने या ठिकाणी विचारलेला आहे, हे थोडक्यात लक्षात ठेवा. चला शेवटचं 5वं, बस झाले 5 गट झाले. मुनिरा संपला. मुनिरा एवढाच बारकाई नाही आहे. खूप चांगले चांगले पुस्तक वाचन करून मी वेगळा भाग या ठिकाणी तयार केला. उदाहरण वगैरे लक्षात ठेवायचं चला जास्त आहे ना हा भाग. पण हा या ठिकाणी खास करून रायझोबियम लक्षात ठेवा. यू बॅक्टेरिया आहे तो. काय तो? यू बॅक्टेरिया आहे. तर मायकोप्लाझ्मा मध्ये कोण येते? याला काय म्हणायचं? मायक्रोबायोलॉजीचे जोकर्स म्हणायचं. मायकोप्लाझ्मा सर्वात लहान पेशी, सर्वात लहान. समजलं ना पेशीतला हा भाग पण हे बघा. आणि सायनोबॅक्टेरिया म्हणजे कोण? नीलहरित शैवाल. हे लक्षात ठेवा. आता शेवटचं बघा ॲक्टिनोमायसेट्स. ॲक्टिनोमायसेट्स नाव मराठीत आहे, थोडंसं कन्फ्यूज होऊ नका, समजून घ्या. ॲक्टिनोमायसेट्स बघा, हे मातीमध्ये विघटक म्हणून काम करतात. आलं ते चर्चा केलेली. मातीमध्ये कुठं? मातीत विघटक म्हणून काम करतात. प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणते जीवाणू मातीमध्ये विघटक म्हणून काम करतात किंवा कोणता जीवाणू मातीमध्ये विघटक म्हणून काम करत नाही? 4 देऊन टाकतात. 3 काम करणारे असतात, 1 काम करत नाही. विचारते तुम्हाला. आता इथं ॲसिटोबॅक्टर येईल का नाही? बिलकुल येतो, मातीमध्येच असतो. नायट्रोजनचं कसं स्थिरीकरण करते अगोदर सांगितलं मी तुम्हाला. इथं आला त्याला हा भाग ॲसिटोबॅक्टर असतो, प्रश्नच नाही. हा भाग का? भाग पा इथं कोण असतो? आणि दुसरा असतो बघा स्ट्रेप्टोमायसिस. स्ट्रेप्टोमायसिस आणि ॲझिटोबॅक्टर. हे पाठ करून टाका. आता सांगितलं मी कुणाचं महत्व, ॲझिटोबॅक्टरचं महत्व, या जीवाणूचं महत्व. ॲझिटोबॅक्टर हा व्यवस्थित लिहा. ॲझिटोबॅक्टर. हा त्यानंतर कोण? रायझोबियम. हा कुठं? शिंबावर्गीय वनस्पतीमध्ये काय नायट्रोजनचं स्थिरीकरण करून आणतो गाठीमध्ये. वातावरणातलं नायट्रोजन 71% नायट्रोजन आहे ते आहे ना. हा भाग पहा. आता वातावरणात कोणता घटक किती टक्के असतो तुम्हाला माहित पाहिजे, सांगायची काही गरज नाही. हे 6वी-7वीला आहे. एमपीच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी माहित राहणे. स्टेट बोर्ड अभ्यास करत चला, सुरुवातीपासून वाचन करा. आता हा ते नोट्स आता समोर ठेवत चला. त्या नोट्स मध्ये कसं ऍडिशन होत जाणार आहे ते बघा. त्या नोट्स फक्त बेसिक होत्या, आता यात ऍडिशन होणार आहे आपलं.
डीपमध्ये जाणार आहोत आपण, हे लक्षात ठेवा. हेच ते ॲजिटोबॅक्टर आहे की जे मातीमध्ये असते आणि काय नायट्रोजनचं वातावरण, नायट्रोजनचं काय करते, स्त्रीकरण करते, कशामध्ये एंट्री करते आणि वनस्पतीमध्ये एंट्री, मातीत राहून वातावरणातलं काय करते, नायट्रोजन शोषून घेते, वनस्पतीमध्ये एंट्री करते. सी असते, C+H+O आणि ऍड काय होते, N होते. मग प्रथिने आपल्याला मिळते, त्यांची वाढ होते. त्यामुळे N मिळाला की वाढ, हे लक्षात ठेवा. हे या प्रकारचं आहे स्ट्रेप्टोकायसन आणि ॲजिटोबॅक्टर. या ठिकाणी आला. या प्रकारे थोडक्यामध्ये बघा आपण हा घटक या ठिकाणी बघितलेला आहे. काय काय पाहिलं बघा आपण, मोनेरा बघितला, 5 गटामध्ये त्याचं वर्गीकरण बघितलं, हे महत्वाचं आहे. आणि मोनेराला काय पेशी वगैरे नसतात, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर बघा आता एक ख्रिस्तायन ग्राम एक शास्त्रज्ञ आहेत, तेवढे काय महत्वाचं नाही पण सांगायला तुम्हाला. ख्रिस्तायन ग्राम एक शास्त्रज्ञ आहेत. यांनी रंगाच्या आधारे, कोणाच्या आधारे, रंगाच्या आधारे त्यांनी काय केलं, जीवाणूचं काय ग्राम पॉझिटिव्ह, त्यांचं नाव दिलं ख्रिस्तियन ग्राम, त्यांचंच नाव ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह असं नाव दिलं. ग्राम पॉझिटिव्ह म्हणजे कोण, रंगीत, आणि ग्राम निगेटिव्ह म्हणजे कोण, रंगहीन, रंग नसलेले. हे लक्षात ठेवा. असे त्यांनी 2 प्रकार त्याचं वर्गीकरण केलं. हे थोडक्यात रंगाच्या आधारे वर्गीकरण केलं, हे थोडक्यात लक्षात ठेवा. म्हणून ग्राम पॉझिटिव्ह जीवाणूची भीती का जाड असून, ग्राम पॉझिटिव्हची जे म्हणजे जे रंग काय त्याला रंगीन असतो, त्याला काय म्हणून पॉझिटिव्ह म्हणजे रंगीन, हा त्याची भीती का कशी असते, जाड असून, थोडक्यात काय वेगळ्या जाड असून त्यात टिकॉइक आम्ल असते. कोणतं आम्ल असते, टिकॉइक. हे महत्वाचं नाही पण माहीत राहू द्या. हा त्यानंतर बघा ग्राम निगेटिव्ह काय असते, त्याची भीती कशी असते, पातळ असते, जाड नसते, पातळ असून त्या टिकॉइक आम्ल, दोघांमध्ये टिकॉइकच आम्ल असते. हे थोडक्यात लक्षात ठेवा. त्याचे काही उदाहरण, ते उदाहरण सुद्धा आपल्याला काही गरज नाही. या प्रकारे आपण आतापर्यंत एक सृष्टी पहिली बघितली. मोनेरा सृष्टी नाव अवघड आहेत, किचकट आहेत, एक दोन वाचन करा, हे लक्षात ठेवा. आता बिलकुल इथून पुढं एक बी दिवस जमलं तर दररोज 2-2 मी क्लिप टाकून देतो आता, कारण माझ्या थोडंसं तब्येत ठीक नव्हती आणि मध्येच काही अडचण आली, त्यामुळे मी 2 दिवस थोडंसं ऑफ दिला. आता बिलकुल इथून पुढे ऑफ होणार नाही. तुम्हाला विशेष परत सूचना आहे सर्व विद्यार्थ्यांना वारंवार सांगायला, थोडीफार फीस आहे टाकायला, टाकून द्या लवकर. तुम्ही जेवढी लवकर टाकाल तेवढी मी सुविधा चांगली करतो तुमच्यासाठी. काहीच राहणार नाही, सायन्स खूप डीपमध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. काही काळजी करायची नाही. सायन्सच्या तुम्ही पाठीमागच्या झालेल्या 2012 पासून ते आतापर्यंतच्या सर्व MPSCच्या प्रश्नपत्रिका घेऊन या, चेक करून बघा. आपल्या नोट्समध्ये तुम्हाला मिळतील की नाही मिळतील. सर्व स्टेट बोर्ड सर्व ॲड केलेलं आहे, तुम्ही चेक करून बघायचं. या ठिकाणी व्यवस्थित आणि समजणं महत्वाचं. चार्ट पाठ करा. मी जो चार्ट दिला तुम्हाला, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, एक पेशी, बहुपेशी आहे ना, मग त्यात काय सांगितलं तुम्हाला, बहुपेशीमध्ये पेशी भित्तिका असणारे कोण आहेत, मग वनस्पती आहेत. पेशी भित्तिका नसणारे कोण आहे, प्राणी आहे. म्हणजे एक संघ बाजूला पडला, एक सृष्टी बाजूला पडली प्राण्याची. म्हणजे वनस्पतीमध्ये कोण आहेत, मग कवळ बी वनस्पतीमध्येच आहे. मग कवक आहे कसा आहे, तो पोषणानुसार कसा आहे, परपोषी आहे. तर वनस्पती कसा आहे, समयपोषी आहे. असं पंचसृष्टी ही आर्यच विटाकर सरांची आहे. इथपर्यंत आपण आलो. मी तुम्हाला पंचसृष्टी 2, 3, 4, 5, आता 5चं पंचसृष्टी 5 म्हणजे नावच आहे पंचसृष्टी किंवा किंगडम 5चं संपूर्ण स्पष्टीकरण या पुढच्या याच्या, म्हणून याचं नाव दिलं पंचसृष्टी. सजीवाचं वर्गीकरण नाव कट करून टाकलं, हे लक्षात. म्हणून फीससाठी वारंवार तुम्हाला सूचना आहे. मी अकाउंट नंबर वगैरे पाठीमागे दिलेला आहे, जरी त्यांना माहीत नसेल तरी लक्षात ठेवा. 3290 3290 ठीक आहे. अकाउंट नंबर मी नंतर तुम्हाला सांगतो, हा भाग पण तुम्हाला दिलेला आहे 5व्या का 6व्या क्लिपमध्ये. अकाउंट नंबर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप या प्रकरणामध्ये अकाउंट नंबर दिलेला आहे तुम्हाला 329038 135. 329038 फीस लवकर जमा करा. आणि IFSC कोड आहे, IFSC कोड आहे बघा, SBIN 0007386. नाव आहे SK हनीफ, SK बाबू. विशेष करून लक्षात ठेवा, ठीक आहे. थांबू.